मुंबईत निर्भया सायबर लॅबचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। सायबर लॅबमुळे तपास जलद गतीने होण्यास मदत होण्याचा फडणवीसांना विश्वास। शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आक्रमक। अमरावती रास्ता रोको आंदोलन। पंचवटी चौकातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। उड्डाण पुलाला लटकवला सरकारचा प्रतिकात्मक पुतळा। कुणाल कामराला मद्रास कोर्टाचा दिलासा कायम। कामराच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सुपूर्द। रुग्णालयाची बदनामी आणि रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे राजीनामा। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे निलंबित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध भवला। फोंडेंकडून न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी। एनसीएलटी कडून झी एंटरटेनमेंटला दिलासा। आयडीबीआय कंपनीची याचिका फेटाळली। एनसीएलटी नंतर एनसीएलटी कडूनही झी एंटरटेनमेंटला दिलासा। रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता। रेपो दरात 25 बेसिस पॉइंटनं कपात होण्याची शक्यता। एसबीआय अहवालानुसार 2 एप्रिलला कपात शक्यता। बदलापुरात सूर्य आग ओकतोय। पारा 40ची पार। मुरबाड शहापूरमध्ये पारा 43 अंशावर। उन्हाच्या काहिलीनं नागरिक हैराण। चैत्रवारीसाठी पंढरपूर नगरी दुमदुमली। लाखो वारकरी पंढरपुरात दाखल। उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून खास सोय।